शिक्षण हा तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळायलाच हवा। कळतंय का? आता यापुढे व्यवस्थित कॉलेजला यायचं। आणि काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, साक्षीला निश्चिंतपणे कॉलेजला पाठवा। सगळा प्रॉब्लेम सुटलाय आता। नाही शिवा, नाही, हे जमणार नाही। कामात कोणतीही चूक नकोय मला। काय ना कीर्तीबाई, तुमचं काम होईल हो अचूक, पण माझंही काम व्हायला पाहिजे अचूक। ते घर तुझ्या नावावर होईल, मी शब्द दिलाय ना। बस मग तुम्ही तुमचा शब्द पाळा, कारण जगदीश दिलेला शब्द कधी मोडत नाही। हो, पण तू त्या घरावर ताबा मिळवल्यानंतर आशू म्हणेल त्या घरातल्या लोकांना आमच्या घरी न्यायचं, पण मला ते नकोय। त्यामुळे काय करायचं, कसं करायचं हे तू ठर, पण ताबा मिळवल्यानंतर ह्याची खबरदारी घे। ती माझी आई आहे, तिच्या पोटाला चिमटा काढण्याऐवजी गर्वाला डिवचलं ना तर ती जावयाच्या घरात काय दारातही उभी राहणार नाही। हा, पण माझा एक डाऊट आहे। आता काय? काय ना कीर्तीबाई, घराकडे बोर्ड दाखवून हे घर तुझं असं म्हणून ते घर माझं होणार नाही ना। त्या घराचे पेपरही माझ्या नावावर असायला पाहिजे। त्याचं काय करशील? आणि कुठे ते पेपर्स? आई त्यांना जीवा पलीकडे जपते, ती कशी मिळवाल? त्याची काळजी तू नको करूस, मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव फक्त। काकू ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? हे असे मूर्ख कितीतरी आहेत या जगात, तर म्हणून तुम्ही तिचं शिक्षण थांबवणार आहात का? अहो, एका गोष्टीवरून एवढे घाबरणार तर असं कसं चालेल? उलट आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, तिला साथ दिली पाहिजे, तरच सगळं नीट होईल। शिवा, आज तुला हे कळलं म्हणून तू लगेच धावून आलीस। दरवेळी तुला असं जमणार आहे का? अगं, तू जशी आहेस ना तशा ह्या नाहीत ना। तू जसं उत्तर देतेस तसं ह्या उत्तर नाही देऊ शकत। शिवा, अगं, माझ्या मुलीला मी बसने कॉलेजला पाठवायचे, तिथेही मुलं तिच्याकडे वाईट नजरेने बघायची, म्हणून मी तिला रिक्षाने पाठवायला लागले। पण तिकडे काही परिस्थिती वेगळी नव्हती, तिथेही तेच, म्हणून मग मी स्वतः तिला कॉलेजमध्ये घेऊन यायचे। तर इकडे तर शिक्षकच। कधी थांबेल हे सगळं? बस मधले अत्याचार, हॉस्पिटल मधले अत्याचार,